नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. ऑगस्ट महिन्यात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यातील तब्बल 9 लाख हेक्टरवरील पिकांचं पावसामुळे नुकसान झालंय. आता मागच्या काही दिवसांमध्ये पुन्हा मराठवाडा आणि विदर्भ दोन्ही विभागांमध्ये पिकांचं नुकसान होताना दिसून येत आहे. या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा देखील केली आहे. परंतु यंदा शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत कमी करण्यात आली आहे. तसंच हेक्टरी मर्यादा देखील कमी केली आहे. कोरडवाहू पिकांसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपयांची मदत मिळणार आहे. तर बागायती पिकांसाठी 17,000 रुपये देण्यात येणार आहे. आणि बहुवार्षिक म्हणजेच फळ पिकांसाठी हेक्टरी 22,500 रुपयांची मदत सरकार देणार आहे. यंदा सरकारनं मदतीची रक्कम केल्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवरचं संकट आणखीनच वाढणार आहे. आता आपल्या सगळ्यांनी अनुभव घेतला की ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यभरात पावसानं चांगलाच दणका दिला होता. राज्यातील तब्बल 26 ते 27 जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान झाल्याच्या नोंदी आल्या होत्या. राज्यभरातल्या 9 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. त्याचे काही भागांमध्ये पंचनामे देखील सुरू होते. आता मागच्या 4-5 दिवसांमध्ये पुन्हा मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसानं जोरदार दणका दिला. त्यातही मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं नुकसान जास्त होत आहे. मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड असेल, धाराशिव असेल, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान होत असल्याचं, म्हणजे काही भागांमध्ये नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगतायत. खरीपातल्या पिकांना याचा दणका तर बसतोच आहे, परंतु ज्या फळबागा आहेत त्या फळबागांचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. मराठवाड्यात आता महत्त्वाचं पीक म्हणजे मोसंबी आहे. फळबागांमध्ये या मोसंबीला देखील पावसाचा फटका बसतोय. आता शेतकऱ्यांना यंदा या नुकसानीपोटी पीक विमा मिळणार नाही. त्याची आपण अनेकदा माहिती घेतली की का मिळणार नाहीये, कारण सरकारनं पीक विमा योजनेमध्ये बदल केले. आता सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं की राज्य सरकार नुकसानीची मदत शेतकऱ्यांना देत असतं, त्यामुळे पीक विम्यातून मदत देण्याची गरज नाही, शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ. परंतु सरकारनं यंदा चालाकी करत नुकसानीपोटी देण्यात येणारी मदत की जे NDRF आणि SDRFच्या माध्यमातून दिली जाते त्याची रक्कम देखील कमी केली आहे. तसंच हेक्टरी मर्यादा देखील घटवण्यात आली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता यंदा शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच मदत दिली जाणार आहे. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं तर त्याला 2 हेक्टरपर्यंतच मदत दिली जाईल. जर त्याचं कोरडवाहू पीक असेल तर त्याला 8,500 रुपये हेक्टरी याप्रमाणे 2 हेक्टरसाठी 17,000 रुपये देण्यात येतील. तसंच जर समजा बागायती पीक असेल तर त्या पिकासाठी 17,000 रुपयांप्रमाणे 34,000 रुपये देण्यात येतील. तसंच जर समजा त्याचे फळबाग असेल तर त्या फळबागेसाठी 22,500 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे कमाल जी काही मदत मिळणार आहे ती 45,000 रुपये मिळणार आहे. आता सरकारने मदत कमी केल्यानंतर ही रक्कम एवढ्या प्रमाणात आली आहे. परंतु मागच्या 2 वर्षांमध्ये सरकारनं ज्या वाढीव दरानं म्हणजे जास्त दरानं जी काही मदत दिली होती त्याच्या तुलनेमध्ये यंदा मिळणारी मदत ही कमी असणार आहे. आपण जर समजा या दोन्हींची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की नेमकं शेतकऱ्यांना यंदा कोरडवाहू शेतकऱ्यांना किती कमी रक्कम मिळणार आहे, बागायती पिकांसाठी किती कमी मिळणार आहे आणि फळबागांसाठी नुकसानीची मदत किती कमी मिळणार आहे. यानंतर आपल्याला लक्षात येईल की राज्य सरकारनं यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत नेमका काय गेम केला. कोरडवाहू पिकासाठी राज्य सरकार यंदा 2 हेक्टरपर्यंत मदत देणार आहे. हेक्टरी मदत जी असेल ती 8,500 रुपये असेल आणि जास्तीत जास्त यंदा मिळणारी रक्कम कोरडवाहू पिकांसाठी ती असेल 17,000 रुपये. परंतु जो काही मदतीचा नवा दर किंवा जास्त दर होता की जो मागच्या 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना ज्या दरानं मदत देण्यात आली आहे ती मदत 3 हेक्टरपर्यंत देण्यात येत होती. हेक्टरी 13,600 रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत होते आणि जास्तीत जास्त मदत ही 40,800 रुपये देण्यात येत होती. म्हणजेच यंदा मिळणारी रक्कम किंवा मदत ही जास्तीत जास्त 17,000 रुपये आहे आणि गेल्या 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेली जास्तीत जास्त मदत 40,800 रुपये होते. म्हणजेच जवळपास आपण समजू शकतो की 23,000 ते 24,000 रुपये यंदा शेतकऱ्यांना कमी मिळणार आहेत. केवळ कोरडवाहूच नाही तर बागायती पिकांसाठी देखील सरकारनं यंदा शेतकऱ्यांना जी मदत देऊ केली ती मदतीची रक्कम गेल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये कमीच आहे. यंदा सरकार ज्या दरानं शेतकऱ्यांना मदत करणार आहे ते 2 हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे. तसंच हेक्टरी जी काही मदत आहे ती मदत 17,000 रुपये असणार आहे आणि जास्तीत जास्त मदत म्हणजे यंदा शेतकऱ्याचं जर 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर जास्तीत जास्त मदत ही 34,000 रुपये मिळणार आहे. परंतु मदतीचा जो नवा दर आहे म्हणजेच मागच्या 2 वर्षांमध्ये ज्या दरानं सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली आहे ती 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केली आहे. म्हणजे 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली आहे आणि हेक्टरी मदतीची रक्कम होती 27,000 रुपये म्हणजे प्रति हेक्टरी 27,000 रुपये आणि जास्तीत जास्त मदत म्हणजे 3 हेक्टरपर्यंत जर नुकसान झालं तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त 81,000 रुपये मदत मिळणार आहे. म्हणजे जर समजा एखाद्या बागायती पीक असलेल्या शेतकऱ्याचं 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालं
तर यंदा मिळणारी रक्कम ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 47,000 रुपयांनी कमी असणार आहे। आता बघूयात फळपिकांचं नेमकं काय, तर फळपिकांची देखील परिस्थिती हीच आहे। यंदा सरकार जी काही मदत देणार आहे ती 2 हेक्टरपर्यंत देणार आहे। हेक्टरी मदतीची रक्कम असणार आहे 22,500 रुपये। या दरानुसार 2 हेक्टरपर्यंत जर शेतकऱ्याचं नुकसान झालं किंवा 2 हेक्टरपर्यंत त्यापेक्षा जास्त जरी नुकसान झालं तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त 45,000 रुपये मदत मिळणार आहे। परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये ज्या दरानं म्हणजे ज्या नव्या दरानं सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली आहे तो दर 3 हेक्टरपर्यंत आहे। तसंच हेक्टरी रक्कम देखील वाढलेली होती, म्हणजे 36,000 रुपये हेक्टरप्रमाणे सरकार मदत करत होतं। आता 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्यामुळे जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं बागांचं जर समजा 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला 1,08,000 रुपये मदत मिळणार होती। म्हणजेच जर समजा एखाद्या बागायती पिकाचं किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या फळबागेचं 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तब्बल 63,000 रुपये कमी मदत मिळणार आहे। जर समजा सरकारनं गेल्या वर्षीच्या दरानं जर मदत केली तर ह्या शेतकऱ्याला 1,08,000 रुपये मिळाले असते, परंतु सरकार कमी दरानं मदत देणार आहे। त्यामुळं जर 3 हेक्टर जरी नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्याला यंदा 45,000 रुपयेच मदत देण्यात येणार आहे। थोडक्यात काय तर यंदा सरकार शेतकऱ्यांना कमी दरानं मदत देणार आहे, त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना कमी मदत मिळणार आहे। जर समजा एखाद्या शेतकऱ्याच्या कोरडवाहू पिकाचं 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा किमान 23,000 ते 24,000 रुपये कमी मदत मिळणार आहे। जर समजा बागायती पिकाचं 3 हेक्टरपर्यंत नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला 47,000 रुपये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा कमी मदत मिळेल। तसंच फळपिकांचं देखील तसंच आहे। फळपिकांचं जर नुकसान झालं तर शेतकऱ्याला म्हणजे 3 हेक्टरपर्यंत जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला यंदा तब्बल 63,000 रुपये कमी मदत मिळणार आहे। म्हणजेच राज्य सरकारनं जो काही 30 मे 2025 रोजी GR काढला आणि या GR नुसार चालू खरीपामध्ये जे काही मदत देण्याचा नवीन दर ठरवला, म्हणजे जो काही जुना दर होता आधीचा 2022च्या आधीचा तोच दर पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे, म्हणजे कमी मदत मिळणार आहे। आता राज्य सरकारनं वाढीव दरानं मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। त्याचे प्रामुख्याने 2 कारणं आहेत। कारण गेल्या वर्षीपर्यंत जर असं काही नुकसान झालं तर शेतकऱ्यांना ही मदत तर मिळायची, पण त्याशिवाय पीक विमा देखील मिळायचा। पीक विम्यातून मदत देखील अनेक शेतकऱ्यांना मिळत होती, त्याचा देखील आधार होता। परंतु यंदा राज्य सरकारनं पीक विम्यातून ही जी काही अशा नुकसानीसाठी मदत मिळायची ती देखील काढून घेतली। शेतकऱ्यांना यंदाच हंगामाच्या शेवटी मदत मिळणार आहे। पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जे काही चालू हंगामामध्ये नुकसान होतंय त्या नुकसानीचं कव्हरेज आता पीक विम्यामध्ये मिळत नाही, म्हणजेच भरपाई मिळत नाही। त्यामुळे सरकारनं किमान मदतीच्या वाढीव दरानं म्हणजे जो काही मागच्या वर्षी जी काही मदत केली, ज्या दरानं मदत केली तो दर यंदा देखील लागू करावा अशी मागणी शेतकरी करतात। म्हणजेच यंदा पीक विमाही नाही आणि सरकार कमी दरानं मदत देत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट येत आहे। सरकारनं पीक विमा तर बंदच केला आहे, त्यामध्ये आता काय होण्याची शक्यता खूपच कमी आहे, परंतु वाढीव दरानं मदत देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं आणि अशा संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून हीच अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करेल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।